51. एका वर्गामध्ये एकूण विद्यार्थी संख्येच्या 3/5 इतक्या मुली आहेत व उरलेले मुलं आहेत. 3/5 मुली आहे. 3/5 ह्या मुलीची संख्या आहे आणि उरलेली मुलं आहे, म्हणजे 5 पैकी 3 मुलं आहे, मुली आहे, तर 5 पैकी 2 या ठिकाणी काय मुलं आहे. पुढं व उरलेले मुलं आहेत. जर मुलींच्या संख्येच्या 2/9 आणि मुलांच्या संख्येच्या 1/4 गैरहजर आहेत, तर मुलींच्या किती हजर आहे म्हणते. मग गैरहजर 2/9 आहे, म्हणजे 3/5 मुली आहे, त्याच्यापैकी 2/9 गैरहजर आहे, म्हणजे 9 पैकी 2 गैरहजर आहे. 2/9 काय म्हणते गैरहजर, तर 9 पैकी 2 गैरहजर आहे, म्हणजे 9 पैकी 2 गैरहजर आहे, तर हजर किती आहे 7. 9 पैकी 7 हजर आहे. आता मुलं किती आहे 2/5, याच्यापैकी 1/4 काय म्हणते गैरहजर. 1/4 गैरहजर म्हणजे 4 पैकी 1 गैरहजर आहे, तर 4 पैकी 3 काय हजर आहे. बघा आपण सोडवू. इथं 3 त्रिक 9, इथं 7 या ठिकाणी 15, इथं 2 दुनी 4, इथं 3/5 दुनी इथं 3/5 दुनी 10. किती हजर आहे, म्हणजे हे काय झाले आपल्याला हजर. ठीक आहे. मग आपण याची बेरीज करतो. म्हणलं 15 आणि 10 चा लसावी किती होते 30. म्हणून इथं 30 आले पाहिजे. इथं 2 गुणा तुम्ही 7 दुनी किती झाले 14. इथं 30 आले पाहिजे. 3 गुणा म्हणजे 3 किती झाले 9. 14 अधिक 9 किती इथं 23/30. म्हणून पर्याय क्रमांक 3 23 मुलं मुली काय हजर आहे. प्रश्न क्रमांक 52. 100 किलोग्राम तांदूळापैकी काही तांदूळ त्याने 10% नफ्याने विकले व उर्वरित तांदूळ 25% नफ्याने विकले. काही तांदूळ 10% नफ्याने विकले, उर्वरित तांदूळ 25% नफ्याने विकले. जर एकूण नफा त्याला 20% झाला असेल, तर 20% नफ्याने किती तांदूळ विकले पहा. आता पहिले 10% नफ्याने विकले, मग 20% नफ्याने विकले, एकूण नफा 20%. विचारला 20% नफ्याने किती विकले, म्हणजे त्यानं इथं चुकीचं प्रश्न विचारण्यात आला की त्यानं 20% नफ्याने कोणते तांदूळ विकलेच नाही, त्यांनी एकूण तांदूळ 20% नफ्याने विकले आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 येणार यापैकी, म्हणजे प्रश्नात उत्तर निघत नाही. प्रश्न क्रमांक 53. पेट्रोलचा दर प्रति लिटर 110 रुपये 50 पैसे आहे. जर कीर्तीला त्या वाहनात 3.5 लिटर पाणी पेट्रोल 3.5 लिटर पेट्रोल भरायचे असेल तर किती रुपये द्यावे लागेल. मग 111.50 गुणिले 3.5 लिटर म्हणजे 3.5 याचा करायचा सरसर गुणाकार, याचा गुणाकार 386.75 रुपयाचा पेट्रोल भरायला लागणार. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 70. प्रश्न क्रमांक 54. 70 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती 4 पदरी तारेचे कुंपण घातले. आता इथं समजा हे बाग आहे, 4 पदरी चौरसाकृती आहे. एकाची लांबी किती आहे, एक बाजू किती आहे 70 मीटरची, तर 4 टोटल बाजू 4 आहे, म्हणजे 700 किती टोटल 280 मीटर टोटल होणार, म्हणजे पूर्ण. तर 4 पदरी घालायच्या, मग असे 4 पदरी घालायचे, म्हणजे 28 गुणिले या ठिकाणी काय करायचं 4, म्हणजे गुणाकार करतो म्हणलं 112 आणि हा 0, म्हणजे 1120 मीटर लांबीचं काय येणार ताऱ्याचं कुंपण येणार. प्रश्न क्रमांक 55. 3.25 किलोग्राम. 3.25 किलोग्राम म्हणजे 2750 किलोग्राम. चहाच्या 250 ग्रामची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील. याप्रमाणे एक किती पिशव्या तयार होतील, तर इथं काय आपण 250 भागाकार देऊ. भागाकार दिलो म्हणजे 5 5 25 5 5 25 2 उरले 5 5 25 5 नेले भागले, म्हणजे किती पिशव्या तयार होतील 11 पिशव्या तयार होतील. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 66. 5 महिला एक काम 36 दिवसात पूर्ण करते. जर एक पुरुष आणि एक महिलांची कार्यची क्षमता 3 आहे, तर ते पूर्ण काम करण्यासाठी 5 पुरुषाला किती दिवस लागतील पहा. आता या ठिकाणी काय म्हणते, 5 महिला एक काम जे आहे ते 36 दिवसात पूर्ण करते. जर पुरुष आणि महिला याची कार्य करण्याची क्षमता किती आहे 3 पुरुषाची कार्य, इकडे समजा आपण महिला घेतली आणि इकडे समजा पुरुष घेतले, मग इथं पुरुषाची कार्य करण्याची क्षमता किती आहे या ठिकाणी 3 आणि महिलाची कार्य करण्याची क्षमता किती आहे इथं या ठिकाणी 1. इथं क्षमता दिवस आपलं महिला दिवस आणि क्षमता इथे येणार काम, मग इथं क्षमता आली. आता पुरुष किती 5 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील, म्हणजे दिवस माहित नाही, म्हणजे काय इथं काय ठेवलं आपण 1 लिहू. मग आता काटाकुटीकडे 1 1 कुठून जाणार. आता इथं पहा हे 5 5 कुठून गेले, म्हणजे इथं 36 भागेला 3 म्हणजे किती दिवसात पूर्ण करणार 12 दिवसात पूर्ण करणार. पर्याय क्रमांक 4. 57. एक 110 मीटर लांबीची रेल्वेची लांबी म्हणजे L1 या ठिकाणी दिले 110 मीटर. ते ताशी 132 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे. 165 मीटर लांबीचा पूल, म्हणजे इथं L2 दिलेला 165 मीटर लांबीचा पूल किती वेळात ओलांडते म्हणते. या ठिकाणी जो वेग दिला 132 आणि या ठिकाणी टाइम आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. तर मग इथं L1 L2 म्हणजे लांबीची नेहमी बेरीज होणार. बरोबर इथं वेग एकच दिला S गुणिला काय म्हणून आपण T, याची बेरीज म्हणजे किती झाली 275 बरोबर 132 गुणिला या ठिकाणी काय होणार 10/36 गुणिला T किती ओलांडते म्हणजे माहित नाही.
मग या ठिकाणी 275 गुणिले 36 भागेला हे भागाचे गुणाकारात भागाकारात 132 गुणिले काय म्हणून आपण या ठिकाणी 10 भाग देतो आपण 6 6 36 इथं साईन 12 साईन 12. त्यानंतर इथं जर अजून भाग करायचं म्हटलं तर इथं 5 दुनी 10 इथं 5 5 25 2 उरले 5 5 25 11 दुनी 22 11 5 55 बेत्रिक 6 5 त्रिक 15 15/2 म्हणजेच किती 7.5 सेकंदात ओलांडणार पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58 एका कार्यालयातील पुरुष व महिला कर्मचारी यांच्या संख्येचे गुणोत्तर 5 या 6 आहे. जर त्या कार्यालयातील पुरुष कर्मचारीची संख्या 30 असेल तर महिला कर्मचारीची संख्या किती. प्रश्न क्रमांक 56 मध्ये पुरुष आणि महिला यांच्या संख्येचे गुणोत्तर किती 5x आणि 6x. पुरुष कर्मचारीची संख्या दिली 30 म्हणजे 5x म्हणजे दिली 30 म्हणजे x बरोबर किती आला इथं 6. तर महिला कर्मचारी म्हणजे 6 गुणिले 6 म्हणजे किती 36 कर्मचारी असणार. सागर प्रश्न क्रमांक 59 गौरव आणि सागर एका व्यवसायामध्ये भागीदारी आहेत. गौरव आणि सागर एका व्यवसायामध्ये भागीदारी. गौरवने 8 महिन्याच्या मुदतीसाठी 3,500 रुपये, गौरवने 8 महिन्याच्या मुदतीसाठी 35,000 रुपये तर सागरने 10 महिन्याच्या मुदतीसाठी 42,000 रुपये गुंतवले. तर वर्षाच्या शेवटी त्यांना 31,570 रुपये नफा झाला तर गौरवचा नफ्याचा वाटा किती. आपण या ठिकाणी 3 0 काटले. आपण इथं उरले 10 आणि इथं 35 इथं 10 गुणिले किती म्हणून आपण 42. 5 न भाग जाते 5 7 35 त्यानंतर 5 दुनी 10 त्यानंतर 8 गुणिले 7 2 गुणिले इथं 42 7 1 7 7 सखम 42 त्यानंतर इथं 8 उरले इथं 2 गुणिले 6 म्हणजे इथे किती उरले 12. इथं गुणोत्तर काढतो म्हटलं तर इथं 4 दुनी 8 4 3 12 म्हणजे इथं 3x आणि 2x किती झाले टोटल 5x आणि 5x म्हणजेच या ठिकाणी दिलेला आहे 5x म्हणजेच आपल्याला इथं दिलेले आहे 31,570 भागेला 5. इथं 5 सख 30 1 उरले 5 त्रिक 15 ठीक आहे 5 त्रिक 15 त्यानंतर 5 1 5 इथं किती उरले 2 इथं 5 चोक 20 म्हणजेच 63 14 गुणेला गौरवचं गुणोत्तर किती 2x म्हणजे किती आपण 2 न गुणू जर 2 न गुणाकार करतो म्हटलं म्हणजे 12,628 येणार पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक एका व्यवहारात 7,200 रुपये अनुक्रमे अनुज बबन किशन यांना 2 यास 3 यास 4 प्रमाणात वाटल्यास बबनचा वाटा किती. बबनचा वाटा किती म्हणजे 7,200 रुपये वाटाचे आहे. यांचा गुणोत्तर दिलेला इथं 2x 3x अधिक 4x मग याची बेरीज करतो म्हटलं तर 5 आणि 4 किती दिले 9x बरोबर आपले किती दिले 72,7,200 9 भागलं 9 8 72 म्हणजे x बरोबर किती त्याला इथं 800. तर बबनचा वाटा किती बबन कोणता आहे बबन कोणत्या क्रमांक दुसरा म्हणजे 8 किती 2400 रुपये बबनचा वाटा किती होणार 2400 रुपये पर्याय क्रमांक 1. क्रमांक 62 एका संख्येला 12 ने भागल्यास बाकी 7 उरते आणि 15 ने भागल्यास बाकी 10 उरते तर ती संख्या कोणती पहा. पर्यायापैकी जर 55 आपला पकडला तर 12 ने भागल्यास तर 12 ते 36 12 चौक 48 ठीक आहे. इथं किती झाले 12 चौक 48 48 आणि 55 फरक किती 7चा आणि त्याच संख्या 15 ने भागल्यास 10 उरते. 15 जर आपण भागलं 55 भागेला 15 15 तरी 45 45 ठीक आहे 15 किती झाली इथं 45 45 आणि 55 फरक किती 10चा पर्याय क्रमांक आहे येणार 4. 63 7 अंकी सर्वात मोठ्या संख्येतून 6 अंकी सर्वात मोठी संख्या 7 अंकी सर्वात मोठी संख्या मग 1 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे 9 आणि 7 अंकी पाहिजे म्हणते म्हणून आपण लिहिले किती वेळा लिहू 7 वेळा 3 4 5 6 7 सर्वात मोठी किती म्हणते 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा करा म्हणजे 1 2 3 4 5 6 मग इथं 9 मधून 9 गेले 0 0 0 0 0 म्हणजे 6 0 पहिले काय येणार 9 म्हणजे 9 वर 6 0 म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 65 प्रश्न क्रमांक 65 1694 वर्गमुळात इथं वर्गमुळात प्रश्नार्थक चिन्ह अधिक 14 बरोबर इथं किती आहे 25 तर प्रश्नार्थक चिन्ह बरोबर किती. मग आता आपण या ठिकाणी काय करू शकतो इथं 1694 वर्गमुळात इथं प्रश्नार्थक चिन्ह ह्याही समजा वर्गमुळातच आहे आपलं किती घेणार मायनस 25 वजा 14 घेणार 11 मग हे वर्गमुळाचं चिन्ह काढतो म्हटलं म्हणजे इकडे वर्ग करावं लागेल म्हणजे इथं 1694 बरोबर इथं 11चा काय होणार या ठिकाणी वर्ग म्हणजेच 11चा वर्ग हा प्रश्नार्थ चिन्ह इथं गुणिले येणार. मग हे गुणाकार तिकडे भाग करत जाणार म्हणजे 1694 भागेला 11चा वर्ग म्हणजे 11 गुणिले 11 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह.
मग इथं 11 एक 11 या ठिकाणी किती होईल 5, 11 5 55, 4 उरले 11चं किती 44, पुन्हा 11 एक 11, 11 एक 11, 4 उरले 11चं 44, म्हणजेच इथं प्रश्नार्थक चिन्ह बरोबर किती येणार 14, पर्याय प्रश्नार्थक चिन्ह बरोबर किती येणार 14, पर्याय क्रमांक 3 14. त्यानंतर प्रश्न क्रमांक 66, प्रश्न क्रमांक 66, 5चा घात 0 गुणिला 6चा घात 0 गुणिला 7चा घात 0 भागेला 7चा घात 0 अधिक 8चा घात 0 अधिक 9चा घात 0. इथं गुणाकार आहे, कोणत्या संख्येचा घात 0 असेल तर उत्तर एकच येते, म्हणून 1 गुणिला 1 गुणिला 1 म्हणजे काय येणार 1, आणि इथंही सुद्धा 1 1 एकच येणार, पण इथं बेरीज आहे म्हणून किती होते 1 1 1 म्हणजे 3 1 म्हणजे किती झाले, म्हणजेच 1 1 1 म्हणजे किती झाले 3 म्हणजे 1च्या किती म्हणून आपण 3. त्यानंतर दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय 15 वर्ष असेल तर मोठ्या भावाचे वय किती पहा. दोन भावाचे गुणोत्तर म्हणजे समजा ए आणि बी याचं गुणोत्तर 3x आणि 7x आहे. लहान 3x असून मोठा 7x असून. लहान भावाचे वय 15 म्हणजे 3x म्हणजे किती झाले 15, तर 1 म्हणजे 3 5 15, तर मोठ्या भावाचं वय 7 5 किती येणार 35, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68, 25 रुपये प्रति किलोग्रामचा गहू, 25 रुपये प्रति किलोग्रामचा गहू, 30 रुपये प्रति किलोग्राम गहूचे मिश्रण 28 रुपये प्रति किलोला विकले तर त्या दोन्ही गव्हाचे गुणोत्तर किती पहा. एक जो गहू होता तो 25 रुपये किलोग्राम होता आणि दुसरा जो गहू होता 30 रुपये किलोग्राम होता. ठीक आहे, हे दोन्ही मिश्रण केले म्हणजेच कितीच्या भावाने विकले, दोन्ही मिश्रण करून 28च्या भावाने विकले. आपण म्हणतात एकदम सोपी पद्धत आहे. म्हणून 25 मधून 28 इकडची वजाबाकी करून इकडे 25 मधून 28 गेले, या ठिकाणी किती होते 3, आणि 30 मधून 28 गेले किती होते 2, म्हणून गव्हाचे मिश्रणाचे गुणोत्तर किती 2 या 3, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 69, एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5ने मोठा आहे. अंश व छेद यांच्यामध्ये प्रत्येकी 4 मिळवल्यास 6 यास 5 अपूर्णांक मिळतो, तर तो अपूर्णांक कोणता. पर्यायापैकी जर पहिला आपण अपूर्णांक पाहिला तर पहिला अपूर्णांक समजा इथं 26 यास 21 आहे. अंश छेदापेक्षा 4ने मोठा आहे, 5ने मोठा आहे, बरोबर आहे. त्यानंतर अंशामध्ये व छेदामध्ये 4 मिळवले म्हणजे 4 मिळवले आणि याच्यातही 4 मिळवले, तर इथे किती आले, इथं 30 होऊन आले, इथे किती आले 25 होऊन आले, तर गुणोत्तर 5 सख 30, 5 5 पंचे 6 यास 5 मिळते, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. त्यानंतर कोणती संख्या म्हणजे माहित नाही, म्हणजे xचा 35% म्हणजे काय होणार भागेला 100, म्हणजेच किती आहे म्हणते 315. मग x पाहिजे 315 गुणिला 100 भागेले इथं 35. गुणाकार करतो म्हटलं म्हणजे इथं या ठिकाणी आपण गुणाकार करतो म्हटलं म्हणजे 35, इथं 35 9 किती येणार 315, 9 गुणिला 100 म्हणजे 900, म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार 1 900. 72, प्रश्न क्रमांक 72, कंसात 0.9 वजा कंसात 2.3 वजा 3.2 वजा 7.1 वजा 5.4 वजा 3.5 कंसात कंस कंप्लीमेंट पहा. आता आपल्याला सोडवायचं आहे. समजा आता पहिले काय मायनस मायनस काय होणार या ठिकाणी प्लस, म्हणजे 7.1 मायनस 5 आणि 4 9 इथे किती झाले 8.1. मग आता याची वजाबाकी करतो म्हटलं तर 8.9 मधून जर 7.1 जर गेला तर किती उरते इथं 8, इथे 1.8 झाला. मग हा परंतु मायनसमध्ये मोठी संख्या, तर काय येणार मायनसचं 1.8, मग मायनस 1.8 म्हणजेच आपण इथं कंसात किती 2.3 मायनस 3.2 आणि मायनस मायनस काय होणार प्लस 1.8. मग आता हे प्लस 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 करून घेऊ, म्हणजे 8 3 11 1 हातचाला 1 म्हणजे किती झाली तर 4.1 वजा 3.2 4.1 मधून 3.2 गेले इथे 9 म्हणजे 0.9 आणि हा वजा 0.9 मधून 0.9 गेले किती होते 0, म्हणजे पर्याय क्रमांक 1 0. प्रश्न क्रमांक 73, 200 आणि 600 मध्ये अशा किती संख्या आहेत जे 4 5 6 ने पूर्णतः भाग जाईल. तर 200 आणि 600 मधात म्हणते 4 5 6 4 आहे 5 आणि 6 याचा आपल्याला काय काढायला लागेल लसावी काढायला लागेल. 4 6 आणि 5 याचा लसावी किती येणार या ठिकाणी काढतो म्हटलं किती येणार 60. ठीक आहे, याचा लसावी किती 60. मग 60 न भाग जाणाऱ्या संख्या किती आहे 60 न पण याला भाग देऊ. इथं 63 म्हणजे 180. ठीक आहे, म्हणजे इथे किती वेळा 3 वेळा अजून इकडे भाग देऊ. इथं 6 60 न इथे किती वेळा जाणार 10 वेळा, म्हणजेच इथे किती झाले 10. ठीक आहे, म्हणजेच मग आता इथं 3 वेळा भाग गेला, इथं 10 वेळा भाग गेला, 10 मधून 3 गेले किती उरते 7. आता नेहमी लक्षात ठेवायचं जर का मोठ्या संख्येने पुरेपूर भाग गेला तर 1 वजा करायची. 60 वजा म्हणजे 7 वजा 1 म्हणजे किती येणार 6, म्हणजेच किती संख्या टोटल 6 संख्या, पर्याय क्रमांक 3.
प्रश्न क्रमांक 74. एका संख्येला 3ने गुणण्याऐवजी 3ने भागले असता भागाकार 36 मिळाला तर खरे उत्तर काय? पहा. एका संख्येला 3ने एका संख्येला 3 गुणाकार करायचा होता, परंतु 3 भागाकार केला, म्हणजे 3 भागाकार केला तर भागाकार किती मिळाला? हे 4 मिळाला. हे बरोबर 4 आहे, म्हणजेच x बरोबर 4 ते किती आले? 12. x बरोबर 12 आले म्हणजे आपण इथं 12 ठेवू, म्हणजे 12 गुणिला 3 म्हणजे 12 ते किती होऊन आले? 36. म्हणजे ते संख्या कोणती आहे? 36, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर रेल्वेने जून महिन्यात भाड्यामध्ये 20% वाढ केली, पुन्हा नोव्हेंबरमध्ये 15% वाढ केली, तर एकूण किती वाढ झाली? मग आपण ए बी फॉर्म्युला आपण सोडू शकतो. ए अधिक बी अधिक ए गुणिला बी भागेला काय म्हणून आपण या ठिकाणी 100. रेल्वेने पहिले 20% वाढ केली म्हणजे 20, नंतर किती टक्केची वाढ केली? 15% म्हणजे झाले 15 अधिक 15 गुणिला 20 भागेला काय म्हणून आपण 100. 20 पाच 100, 5 त्रिक 15, हे झाले किती? 35 आणि 3 झाले 38, म्हणजे एकूण किती टक्के वाढ केली? 38% वाढ केली, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 76. प्रश्न क्रमांक 76, ठीक आहे, तर रिझनिंगचा प्रश्न आहे, पाहू. प्रश्न क्रमांक 76. प्रश्न क्रमांक 76. एका सांकेतिक भाषेत 135 बरोबर 1925 असे लिहितात. त्यानंतर 256 बरोबर 42,536 असे लिहितात. तर 241 कशी लिहा? पहा, इथं लक्षात येते का? 1चा वर्ग 1 आहे, 3चा वर्ग 9 आहे, 5चा वर्ग 25, मग त्याचप्रमाणे 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, 1चा वर्ग 1, म्हणजेच 41, 61, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 77. GN IM KL MK प्रश्नार्थक चिन्ह, तर काय येणार म्हणते पुढं? मग आता पहा, GHI इथं +2 केले, JK इथं +2 केले, JKLM इथं +2 केले, MNO इथे 2 प्लस होणार, म्हणजे या ठिकाणी काय येणार? O. मग पर्यायामध्ये एकच ठिकाणी दिसते OJ, म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार? तर इथं दिला आहे 5 यास 36, तर 12 यास किती? इथं 5 + 1 किती? 6चा वर्ग 36, 12 + 1 13, 13चा वर्ग किती होणार? 169, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर शब्दकोशामध्ये खालीलपैकी कोणते पद शेवटी येईल? मग आपल्याला दिलेलं आहे PLANE, त्यानंतर PLAIN, त्यानंतर PLAYER, त्यानंतर PLACE. पहा, आता या ठिकाणी शब्दकोश आपल्याला लावायचा असून अल्फाबेट जो पहिले येते त्याचा क्रमांक पहिले लागते. मग पाहू आपण. पहा, आता जो अल्फाबेट पहिले ना त्याचा क्रमांक पहिला, जो अल्फाबेट शेवटी ना त्याचा क्रमांक शेवटी लागते. मग इथं PL हे तिन्हीचे अल्फाबेट सारखे याच्यानंतर ठरवता येणार. मी पुढे जर का जातो म्हटलं, इथं H आहे, इथं I आहे, इथं Y आहे, इथं C आहे, तर ABCD म्हणताना सर्वात शेवटी म्हणजे याच्यापैकी कोणता येणार? याच्यापैकी काय येते? अल्फाबेटमध्ये Y येते, म्हणून शेवटचा क्रमांक कोणाचा येणार? पर्याय क्रमांक 3, प्लेअर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 80. प्रश्न क्रमांक 80 आपल्याला दिलेला आहे AI CN EP प्रश्नार्थक चिन्ह IT KV, ठीक आहे. ABC इथं 2, BCDE इथं 2, EFG इथं काय येणार? मग या ठिकाणी G, इथं काय येणार? G. पर्यायामध्ये G एकाच ठिकाणी निघून आला, इथं काय येणार? मग R, म्हणजे इथं GR, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 82. शोभा ही आशिषची पुतणी आहे. पहा, लक्षात घ्या, शोभा जी आहे, शोभा ही आशिषची पुतणी आहे, म्हणजे आशिषले भाऊ असणार, ठीक आहे, त्याची एक आहे मुलगी आहे. समजा शोभा काय आहे? समजा मुलगी शोभा, ठीक आहे, ही आशिषची पुतणी आहे. प्रिया ही आशिषची आई आहे. प्रिया ही आशिषची कोण आहे म्हणते? आई ठिकाणी आई आहे, म्हणजेच याची सुद्धा काय झाली? आई झाली. कमला ही प्रियाची आई आहे. कमला ही प्रियाची आहे, प्रियाची आई हे कोण आहे? प्रिया, ठीक आहे. प्रिया हे कोण आहे म्हणते? आई, ठीक आहे. आणि कमला हे प्रियाची आई आहे, म्हणजे हे कोण झाली? इथं कमला, ठीक आहे, हे कोण झाली? आई, म्हणजे काय म्हणून आपण या ठिकाणी मायनस. प्रियाची आई आहे. हरी कमलाचा पती आहे. हरी जो आहे तो कमलाचा पती आहे. हरी जो आहे तो कमलाचा काय या ठिकाणी पती आहे. हरी कमलाचा पती आहे. कृष्णा ही हरीची सासू आहे. हरीची सासू म्हणजेच म्हणण्याचा अर्थ कृष्णा, हरीची सासू, म्हणजे अजून जर वर झाला का आपल्याला, मग काय म्हणून आपण एखादी कृष्णा, हे काय म्हणते? हरीची सासू आहे.
तर शोभा हरीची नाते काय? शोभा आणि हरीचे नाते काय? पहा, हा हिचा कोण आहे? आई आहे. आणि हिची कोण आहे? आई. म्हणजे हे कोण झाले? पती, म्हणजे हे कोण झाले? वडील. हे झाले वडील. हे झाले आप्पा. आप्पाचा हा कोण झाला? नातू. आणि नातूची कोण झाली? मुलगा. म्हणजेच इथं काय म्हणू शकतो आपण? पंतू. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 येणार पंतू. पर्याय क्रमांक 4 पंतू. म्हणजेच कृष्णा हरीची, कृष्णा, कृष्णा ही हरीची सासू आहे. तर शोभा हरीचे कोण? शोभा हे हरीचे कोण येणार? पंतू येणार. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 83 आपल्याला दिलेला आहे. इथं 0, 5, 25 या ठिकाणी 3, 4, 7, त्यानंतर 5, 7 प्रश्नार्थक चिन्ह. मग इथं 0चा वर्ग, 5चा वर्ग, 0चा वर्ग 0, 5चा वर्ग 5च, 5चा वर्ग 25, 25 मधून 0 गेले 25. त्यानंतर 3चा वर्ग, 3चा वर्ग आणि या ठिकाणी 2चा वर्ग. 3चा वर्ग किती होते? 9. आणि 4चा वर्ग 16. 16 मधून 9 गेले किती होते? 4. 5चा वर्ग, 7चा वर्ग. 5चा वर्ग 25, 7चा वर्ग किती आले? 49. 25 म्हणून 49 गेले, 25 म्हणून 49 गेले किती होते? या ठिकाणी 24. पर्याय क्रमांक 3 24. त्यानंतर प्रश्न क्रमांक 84. एका सांकेतिक भाषेत SUNDAY, NUSYAD असेल तिथे. तर मंडे MONDAY कसे लिहाल? मग आपण या ठिकाणी असे म्हणू शकतो. पहा, इथं पहा 1 2 3 4 5 6 असा क्रमांक दिलेला आहे. मग इथं काय लिहिलं आहे? पहिले इथं 3 1 6 NU आहे. एक मिनिट, NUSYAD. हां, मग आता याने किती क्रमांक आहे? 3. यू किती आहे? 2 आणि 1. 3 2 1 6 5 4. मग इथे तसंच 3 2 1 म्हणजे NOMYAD म्हणजेच पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 85. 2 4 6 1 हे सर्व अंक वापरून मोठ्यात मोठी 5 अंकी कोणती संख्या? मोठ्यात मोठीच आपल्याला 5 अंकी संख्या पाहिजे. म्हणून सर्वात पहिली मोठी संख्या कोणती येणार? पाहिजे तर 4 संख्या, पण आपल्याला करायची कशी आहे? 5. म्हणून मोठा अंक हा तुम्हाला 2 वेळा घ्यायला लागेल. म्हणजे मोठा अंक 6 हा 2 वेळा घेऊन घेऊ. मग बाकीचे उरलेले जसे उरलेले उतारचा क्रमाने 6 नंतर कोणता येणार? 4. मग कोणता येणार? 2. मग कोणता येणार? 1. म्हणजेच 66,421. प्रश्न क्रमांक 86. प्रश्न क्रमांक 86. अभिव्यक्ती F असे चिन्ह दिलेले आहे N आणि UT ला निश्चितपणे सत्य करण्यासाठी पुढीलपैकी कोणते संकेत वापरावे लागेल? डावीकडून उजवीकडे दिलेले F-B-N-U-D. मग आता समजा या ठिकाणी इथं F आणि यांच्यामध्ये कोणतं चिन्ह पाहिजे? इथं मोठं चिन्ह पाहिजे. आणि UNDच्या मध्ये मोठं चिन्ह पाहिजे. मग आता हे दोन चिन्ह या ठिकाणी कुठे दिसून आले आपल्याला? पहा, म्हणजे तिथं हे आलं. त्यानंतर या ठिकाणी इथे कोणतं चिन्ह येणार? समजा B. ठीक आहे, तेव्हाच कुठून हे दोन काय होणार? बरोबर असणार, कारण की दोन्ही चिन्ह काय एका इकडे आहे. त्यानंतर इथं या ठिकाणी इथं बरोबरचं चिन्ह समजा आपण दिलं आणि इथं मोठं चिन्ह पाहिजे, म्हणून या ठिकाणी मोठंच चिन्ह आलं. मग पर्याय क्रमांक काय येणार? 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 87. आपल्याला दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 87 दिलेला आपले श न द न य न्य थ य न फ ल न य न य श न अ प य न आणि न. वरील अक्षर मालिकेत किती न नंतर लगेच य आहे? म्हणजे न य पाहायचं आपल्याला. न य, न आहे पण य नाही. इथं न आहे पण य नाही. न य आहे. ठीक आहे, न य. अजून इथं न य एकच आहे. न य एकच आहे या ठिकाणी. न य आहे. न य इथं न फ आहे. न नंतर काय? इथं फ आहे. न य या ठिकाणी एकच आहे, म्हणजे 87 चे किती? पर्याय क्रमांक 1.
त्यानंतर 6 मुले वर्तुळाकार केंद्राभोवती तोंड करून बसलेले आहेत. म्हणजे 6 मुले वर्तुळाकार केंद्राभोवती तोंड करून बसले. 1 2 3 4 5 6. राजीव मोहनच्या उजवीकडे आहे. राजीव जो आहे तो मोहनच्या उजवीकडे कोण आहे म्हणते? राजीव मोहनच्या उजवीकडे आहे, पण विजयच्या डावीकडे नाही. पण विजयच्या डावीकडे नाही म्हणजे समजा आपण विजयला इकडे कुठे ठेवला, कारण की राजीव हा मोहनच्या उजवीकडे पण विजयच्या डावीकडे नाही आहे. ठीक आहे, विजयच्या डावीकडे नाही. चंदर हा बाबू व विजयच्या मध्ये आहे म्हणते. विजय व बाबूच्या मध्ये, विजय व बाबूच्या मध्ये, विजय व बाबूच्या मध्ये कोणा म्हणते? चंदर आहे म्हणते. विजय अजयच्या डाव्या बाजूला बसलेला आहे. विजय हा अजयच्या डाव्या बाजूला बसलेला आहे म्हणते. विजय हा अजयच्या म्हणजे इथं काय येणार? अजय येणार. इथं कोण येणार? विजय येणार. इथं चंदर येणार आणि इथं काय येणार? मग बाबू येणार. विजय हा अजयच्या डाव्या बाजूला बसलेला आहे. विजय व मोहन आपली जागा आपापसात बदलतात. विजय व मोहन, विजय व मोहन म्हणजे इथं मोहन आला आणि इथं कोण गेला? विजय. तर बदल केली तर अजय व चंदर, तर अजय व चंदर याच्यामध्ये कोण येणार? तर अजय व चंदर यांच्यामध्ये कोण येणार? मग इथं इथं विजय गेला. अजय व चंदर, तर अजय व चंदरच्या मध्ये कोण येणार? मोहन येणार. म्हणजे पर्याय क्रमांक कोण येणार? 2 मोहन. अजय व चंदरच्या मध्ये कोण येणार? मोहन. ठीक आहे, पुन्हा एक वेळ करून थांबा. प्रश्न क्रमांक 88. प्रश्न क्रमांक 88. 6 मुले वर्तुळाकार चेहरा करून बसले. 1 2 3 4 5 आणि 6 बसले. राजीव मोहनच्या उजवीकडे आहे. राजीव जो आहे तो मोहनच्या उजवीकडे आहे. मोहन इथं आहे समजा. राजीव जो आहे तो मोहनच्या उजवीकडे, तर राजीव आला, पण विजयच्या डावीकडे नाही. पण विजयच्या डावीकडे म्हणजे विजय इकडे आहे. चंदर हा बाबू व विजयच्या मधात आहे. चंदर हा समजा, चंद्र जो आहे तो बाबू व विजयच्या मधात आहे. विजय हा अजयच्या डाव्या बाजूला, विजय हा अजयच्या डाव्या बाजूला आहे. जर विजय व मोहन आपली जागा बदलतात, विजयच्या ठिकाणी तर मोहन आला आणि मोहनच्या ठिकाणी विजय आला, तर तर अजय व चंदर, तर अजय व चंद्रच्या मधात कोणी? तर अजय व चंद्रच्या मधात कोण येणार? मोहन येणार. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक काय येणार? 2 मोहन. त्यानंतर गटात न बसणारा पर्याय निवडा म्हणते. तर इथं कान आहे, नाक, त्यानंतर पोट. कान, नाक आणि पोट आणि डोळे. कान, नाक, पोट आणि डोळे. तर या ठिकाणी हे कान, नाक आणि डोळे इंद्रिय संस्थांमध्ये मुळे पोट हे नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 90. प्रश्न क्रमांक 90 मध्ये आपल्याला समजा एक वर्तुळ दिलेलं आहे. त्या वर्तुळामध्ये आपल्याला समजा एक व्यास, पुन्हा अजून एक, त्यानंतर अशी त्रिज्या, त्यानंतर अशी एक प्रकारे जीवा दिलेली आहे. तर सोबतच्या आकृती निरीक्षण करून त्रिज्या नसलेली रेघ का, तर हे त्रिज्याने याला का म्हणतो आपण? जीवा म्हणतो. त्रिज्या म्हणजे मध्यबिंदूपासून जाते आणि दोन्ही कोपरे जर आपण समजा दोन्हीचे दोन्ही कोपरे जर का समजा एकमेकाला जर लागत असेल आणि त्यातून जाणे रेष असतात, त्याला का म्हणतो आपण? व्यास म्हणतो. हे येले का म्हणून आपण जीवा म्हणून. इथे येले का दिलं? यम आणि एन दिलेलं, म्हणजेच हे त्रिज्या नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 यम एन. पर्याय क्रमांक 91. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 91. ए डॅश बी, ए डॅश बी बी डॅश ए बी डॅश ए. तर आपण एकूण अल्फाबेट मोजून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. एकूण 12 अल्फाबेट आहे. तर इथं 4चाही गट पडू शकते. 1 2 3 4, 1 2 3 4 म्हणजे ए डबल बी ए, ए डबल बी ए, ए डबल बी ए, म्हणजेच बी ए ए बी, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 92. दीपा स्वातीच्या उजवीकडे बसलेली आहे. दीपा हे स्वातीच्या उजवीकडे बसलेली आहे. प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसलेली आहे. प्रज्ञा जे आहे ते स्वातीच्या डावीकडे बसलेली आहे. प्रज्ञा हे स्वातीच्या डावीकडे बसलेली आहे. दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसली. दीपा व सीता, दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसलेली आहे. तर मधोमध कोण बसले? मधोमध कोण बसले? दीपा बसली. पर्याय क्रमांक 4. क्रमांक 95. प्रश्न क्रमांक 94 दिलेला आहे. कमल, कमल बरोबर वर्तुळ, वर्तुळात टिंब, इथं चौकोन. त्यानंतर नमक, नमक बरोबर चौकोनात टिंब, वर्तुळात टिंब आणि या ठिकाणी फक्त वर्तुळ. त्यानंतर कलय, कलय बरोबर वर्तुळ, चौकोन आणि त्रिकोण. तर यमन म्हणजे काय म्हणते? यमन म्हणजे काय? मग या ठिकाणी काय? डावे अक्षरचे उजवीकडचे कोड असते, उजवीकडचे डावीकडे कोड आहे. म्हणजे या ठिकाणी इथं पहा क क क, मग तिन्हीच्या साम्य कोण दिसते?
वर्तुळ 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 म्हणजे क साठी वर्तुळ आला. त्यानंतर इथं आहे ल, इथं आहे ल, म्हणजेच इथं समजा या ठिकाणी ल ल, मग वरण खाली कोण सारखा आहे, इथं हा चौकोन सारखा आहे, चौकोन सारखा म्हणजे इथं ल आला. त्यानंतर म क म ल, मग आता क म ल, मग आता समजा आपण कमलसाठी म म म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या कोण सारखा आहे, पहिल्या आणि दुसऱ्याच्या वर्तुळात टिंब वर्तुळात टिंब म्हणजे इथं म आला. मग इथं य उरला, य साठी काय येणार या ठिकाणी त्रिकोण, म साठी काय येणार वर्तुळात टिंब, न न साठी काय येणार चौकोनात टिंब म्हणजेच पर्याय क्रमांक 3. एका रांगेत शांताबाई डावीकडून 15वी आहे, तसेच कांताबाई उजवीकडून 18वी आहे. त्यांच्यामध्ये 4 मुली असतील तर त्या रांगेत कमीत कमी मुली किती? कमीत कमी शब्द वापरला तर कसा करायचा, सगळ्याची बेरीज करा. 15 अधिक 18 अधिक 4, याची सर्वांची बेरीज करतो म्हटलं ते 37. मग जे मंदात आहे त्याची दुप्पट करायची, वजा त्याची दुप्पट अधिक 2 हे काय करायचे नेहमी वजा. कमीत कमी शब्द वापरला तर काय करायचे, सर्वांची बेरीज जे व्यक्ती मंदात दिलं त्याची दुप्पट प्लस 2 नेहमी काय करायची एकूण मधून वजा करायचे, म्हणजे 37 वजा 4 दुनी 8 2 10, 37 म्हणून 10 किती उरते 27. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 96. शिक्षिका आई आणि स्त्रिया, पहा शिक्षिका आई आणि स्त्रिया वेन आकृतीचा प्रश्न आहे. शिक्षिका आई आणि स्त्रिया, शिक्षिका आई स्त्रिया, त्यानंतर शिक्षिका आई आणि स्त्रिया, त्यानंतर शिक्षिका आई आणि स्त्रिया. तर पर्याय क्रमांक आहे येणार 3, शिक्षिका आई आणि स्त्रिया. पहा सर्वच्या सर्व ज्या समजा शिक्षिका असन त्या असन स्त्री असनच, ठीक आहे, आणि जे सर्वच्या सर्व आई असन त्या पण स्त्री असन, याच्यापैकी काही स्त्रिया शिक्षक आहे आणि काही आई शिक्षिका आहेत, ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 97. 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार आहे, तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार आहे? 1 जानेवारी 2002 चा या ठिकाणी कोणता वार? मंगळवार. 2 नंतर 3 4 5 5 6 7 आणि 8, 2002चा मंगळवार जानेवारीचा, हा लीप वर्ष नाही. नंतर मग काय येणार बुधवार 3चा, त्यानंतर बुधवार. पहा हे 2002चा लीप वर्ष नाही आहे, 3चा नाही आहे, 4चा आहे. मग आता जसं 3 मधून 4 गेलं, फेब्रुवारी महिना लागला, काय फेब्रुवारी महिना लागाच आहे, म्हणजे इथं काय येणार गुरुवारच येणार. मग इथं लागणार फेब्रुवारी महिना म्हणजे इथं काय गुरुवार नंतर शुक्रवार किती येणार शनिवार, मग पुन्हा काय येणार इथं रविवार, इथं येणार पुन्हा सोमवार, आणि इथं काय येणार मग आता या ठिकाणी मंगळवार. 9 मध्ये जाताना लागण लीप वर्ष, म्हणजे 8 पर्यंत लीप वर्ष लागतच नाही, कारण की जानेवारी महिन्यात आणि फेब्रुवारी महिन्याचा कायचा आहे, फेब्रुवारी महिना लीपचा असते, म्हणून 8वा जे वर्ष आहे 8 जे आहे ते जानेवारीपर्यंतच आहे, फेब्रुवारीमध्ये जायचं नाही, म्हणून काय येणार पर्याय क्रमांक 2 मंगळवार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 98. प्रश्न क्रमांक 98 दिलेला आहे, FIL DGL यासह RUX बरोबर किती? मग इथं पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे, ABCDEFGHILJ, इथं JKL म्हणजे इथं मागं आपण -2 आलेलो आहोत. मग इथे आपण असं करू, समजा PQR, त्यानंतर STU, त्यानंतर VX UVX, म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 99. प्रश्न क्रमांक 99 दिलेला आहे, ACGISU प्रश्नार्थक चिन्ह. मग AC, मग ABCDEFG म्हणजे हा 1 आहे, G किती येते 7, S किती येते या ठिकाणी, S किती येते 19, S 19 मंदात आपल्याला विचारलेला 1 मिनिट, मंदात प्रश्नार्थक चिन्ह येते SU, ठीक आहे, म्हणजे इथं 1 7, मंदात कितीचा गॅप आहे इथं 6चा, नंतर C आहे C 3, त्यानंतर I किती येते 9, म्हणजे इथे किती आले 6. मग इथे आपल्याला 6 वाढावं लागेल, म्हणजे इथं किती आले 7 आणि 6 13, 13वर किती येणार या ठिकाणी M, ठीक आहे, म्हणजे इथे किती घेऊन आपण या ठिकाणी पहिले काय येणार M, इथं 3 आणि हे किती होऊन आले I 9, 9 आणि 6 किती आले या ठिकाणी आपल्याला 15, 15चा काय ते O, म्हणजे काय येणार MO पर्याय क्रमांक 4. मग पुढे याच्या 6 प्लस केले, M मध्ये 6 13, 13 आणि 6 किती 19, त्यानंतर O मध्ये पुन्हा 6 प्लस केले 15 आणि 6 21, 21चा काय ते U. प्रश्न क्रमांक 100. एका सांकेतिक भाषेत NEPL म्हणजेच किती आहे 48, त्यानंतर ENGLAND म्हणजेच किती इथं 57, तर AMERICA बरोबर किती? मग इथं काय आहे अल्फाबेटची बेरीज असणार, N म्हणजे किती येते 14, E 5, P 16, L किती होऊन आले आपल्याजवळ 12, याची बेरीज करतो म्हटलं म्हणजे 48 येते. तसंच मग A किती 1, M 13, E 5, R 18, I 9, C 3, AK, हे सर्वांची जर का आपण या ठिकाणी बेरीज करतो म्हटलं तर यामधून बेरीज किती ना आपल्याला 50, पर्याय क्रमांक 4 50.